हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं. तर आपण आहे ना आपलं मंगलाचरण म्हणूया. आज आपण आहे 10वा अध्याय पाहणार. 9 अध्याय पाहून झाले. अर्धा गीतेचा प्रवास झालेला आहे आपला. तर आता आज आपण 10वा अध्याय पाहणार, ज्याचं नाव आहे विभूती योग. हा, विभूती योग म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य पाहणार आहोत आपण ह्या अध्यायात. तर आपण मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे। हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा तुम्ही नाही, आमच्या पूजा माताजी आणि आमच्या मराठीच्या टीमला प्रणाम करते. तुम्ही पण इकडे सगळे वेळेत येता, तुम्हाला पण सादर प्रणाम. आणि अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना पण प्रणाम करते. हम्म. तर आपण आता आजचा हा अध्याय विभूती योग आहे. हा ऍक्च्युली ते 9व्या अध्यायामध्ये आपण ज्याचं नाव होतं राजयोग. बघू माताजी 9व्या अध्यायाची स्लाइड आहे का? 9व्या अध्यायामध्ये आपण बरंच काय काय शिकलो, की कसं कृष्ण ते बघा, राजगुह्य राजविद्या राजगुह्य योग. मग कृष्णाने काय सांगितलं, की मी अर्जुना तुला हे ज्ञान देतोय कारण तू निर्मत्सर आहेस, माझा मत्सर करत नाही. मग आपण जनरली कुणाचाच मत्सर करूया नको, आणि कृष्णांचा तर नाहीच नाही. जर का कृष्णांचाच मत्सर करतोय आणि गीता शिकतोय तर आपल्या हृदयात ते ज्ञान नाही प्रकट होणार. त्याच्यानंतर पुन्हा एक चेक पॉइंट होता, की ते सांगतात की मी तुला हे ज्ञान देतोय कारण तू माझ्यावर श्रद्धा ठेवली आहेस. तर आपली पण कृष्णांवर श्रद्धा हवी. हा, मग आपण पाहिलं अचिंत्य भेदाभेद तत्व बघितलं आणि पुढे सगळं बघितलं. मग कृष्णाकडे जाण्याचा मार्ग बघितला होता. सततम कीर्तयंतो मा, की हे अनन्य भक्ती मधलं आहे, की तुम्हाला सतत हे करायचंय. मग अनन्य भक्तीची गोडी म्हणजे मग आपण ते मधले श्लोक, त्याच्यामध्ये एक महत्वाचा श्लोक होता शेवटी बघा, की मन्मनाभो मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामी वैश्यसी युक्त्वैवम आत्मना मत्परायण. तर हा भक्तीचा मार्ग आहे, की आपण भक्ती कशी करायची हे कृष्णाने सांगितलेलं होतं. तसा हा 9वा अध्याय, की ज्याच्यामध्ये आपल्याला डिटेल जरा सगळं कृष्णाने सांगितलेलं. हा, आणि 3 गोष्टी आपण त्यातनं लक्षात ठेवायच्या, की गुह्य ह्या तुम्ही बाजारात गीता मिळते पण त्या तुम्ही ह्या गोष्टी समजल्या नाहीत आणि जोडू नाही शकलात तर तुम्हाला गीता शिकून काय उपयोग नाही. की मी शरीर नाही आत्मा आहे, मी कृष्णांचा अंश आहे,
आणि मी कृष्णांचा नित्य सेवक आहे. हं. ओके माताजी, आता आजचा घेऊ. तर आता आजचा अध्याय आहे ना, त्याच्यामध्ये भगवंत त्यांची ऐश्वर्य सांगणार आहेत. हा, पण ऐश्वर्य सांगणार आहेत, पण कशी? अर्जुन विचारतो म्हणून सांगणार आहेत. म्हणजे सुरुवातीला कृष्णाने सांगितलेलं आहे, की भगवंतांना ना दुसरं कोण जाणू नाही शकत. कसं ते सांगते तुम्हाला आता, की ते तुम्हाला जेवढं म्हणजे तुमच्या समोर प्रकट करतील तेवढं आपण जाणू शकतो किंवा आपले गुरु आपल्याला शिकवतील. सगळ्यांची त्यामुळे असं कोणच नाही, की भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतात. का? तर ते सगळ्या ज्ञानाचा उगम आहेत म्हणून. हं. मग त्याच्यानंतर ना 10.8 ते 10.11 ह्याला चतुश्लोकी भगवद्गीता म्हटलेलं आहे किंवा भगवद्गीतेचे सार. ते श्लोक बघूया आपण हां. आणि त्याच्यानंतर अर्जुनाने प्रार्थना केली आहे 10.12 मध्ये, की आणि भगवंतांना तो मित्र मानत होता. पण इथून त्याने त्यांना सर्वोच्च म्हणून स्वीकारलंय. हां, पाहूया आपण. तुम्ही पण मंदिरात वगैरे गेलात तर ती प्रार्थना म्हणू शकता. आणि मग भगवंत अर्जुनाच्या विनंतीवरून स्वतःच्या विभूतींचं वर्णन करतात. छान आहेत त्या विभूती, तुम्ही अवश्य वाचा. जेव्हा त्या गोष्टी पाहाल, तेव्हा भगवंतांचंच हे एक रूप आपल्याला भेटलं हे समजा. त्यांचंच ऐश्वर्य आहे हे सगळं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. आता ना तुम्ही लक्षात ठेवा, हा श्लोक काय आहे, की कृष्ण सांगतायत, की अर्जुना मी तुला आधी जे शिकवलंय ना, त्याच्यापेक्षा पण महत्वाचं ज्ञान मी तुला आता प्रदान करतोय. हां, का करतायत बघा. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ. हां, मग लक्षात ठेवायचं, की आपलं भगवंतांशी एक नातं हवं. मग भले तुम्ही कुठल्याही नात्यामध्ये आदान-प्रदान करा. आता आई-वडील समजा त्यांना, मुलगा समजा, हा तुमचा मित्र, सखा समजा, गुरु, म्हणजे तुम्हाला जे आवडतंय ना नातं त्यांच्याशी, ते नातं जोडा आणि त्या नात्यामध्ये आदान-प्रदान करा प्रेमाचं. हं. अर्जुन इथे त्यांचा सखा आहे. आणि ना अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवा तुम्ही, की तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ. भगवंत हे नेहमी आपलं हित पाहत असतात. हे भगवंतांच्या स्तरावरून झालं. पण जेव्हा मित्र असतो ना, आपण कोणाचेही, तेव्हा आपण त्याचं हित बघायचं असतं. असं नाही, की मैत्री करताय कुणाशी म्हणजे तो जिकडे म्हणेल तिकडे जाऊन तुम्ही विहिरीत सुद्धा उडी मारताय. ह्याला म्हणजे मित्र म्हणतायत म्हणून तुम्ही नशे करणे, ह्याला मैत्री म्हणतात असं नाही. हा मित्र तो असतो, जो तुम्हाला हात देऊन बाहेर काढतो कशातनं तरी. ते बघा तो हितार्थ शब्द वापरलाय. कृष्ण सुदामांची मैत्री बघा. इथे अर्जुन पण बुडत निघालाय भवसागरामध्ये. कृष्णाने हात देऊन त्याला वर काढलं. ही असते मैत्री. आपल्याला सध्या ना वाचन किंवा मीडियातून तुम्ही स्वतःसमोर योग्य गोष्टी, योग्य आदर्श ठेवायला पाहिजेत. कशातही मित्राला तुम्ही मदत करताय आणि आम्ही खरे मित्र असं नाही. मित्र तो असतो जो तुम्हाला योग्य मार्गावर आणणार. हां, आपल्यामध्ये ती ताकद हवी, की तुमच्या मित्राला, मैत्रिणीला हे तुम्ही सांगायला पाहिजे, की "तू हे चुकीचं करतोयस आणि मी तर तुझ्याबरोबर ह्यात नसणार आहे." आणि ह्याचं मुख्य उदाहरण कर्ण घ्या तुम्ही. कर्ण हा एक गुण घेण्यासारखा होता, की तो दानशूर होता. बाकी दुर्योधनाने एक राज्य दिलं म्हणून त्याच्या मैत्री खातर त्याच्या वाईट कर्मांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पुढं-पुढं होऊन मदत केली. ह्याला मैत्री नाही म्हणत हां. जर का तुम्ही त्याला मैत्री म्हणून पाहत असाल, तर मित्र तुम्हाला वाईट मार्गावरून बाजूला खेचतो. ना की तुमच्या पुढे जाऊन तिकडे ओढून तुम्हाला घेऊन जातो. आणि इव्हन द्रौपदी वस्त्रहरणाचा जो प्रसंग आहे ना, त्याच्यामध्ये दुर्योधनापेक्षा तीक्ष्ण आणि लागणाऱ्या भाषेत द्रौपदीला अ, कर्ण बोललेला आहे. जी भाषा अजिबात सभ्यपणाची नाही. म्हणजे तुम्ही ते वाचा कधीतरी.
तर ह्याला मैत्री नाही म्हणत. तुम्ही युट्यूबवर स्टोरी वगैरे पण वाचाल किंवा हे पण असतील बघा. काय म्हणतो आपण, प्रवचन वगैरे, की वाईट संगतीचा परिणाम करणाला विचारा. हां, त्यावेळी तुम्ही मित्र आहात तर दुसऱ्यांच्या त्याच्या हितार्थ करायला हवा आणि आपली संगती ही नेहमी चांगली असायला हवी. त्याचं आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, की तुमची संगती ही तुम्ही निवडणार आहे. तर योग्य संगतीमध्ये राहा, तर जीवनात योग्य मार्गावर राहणार. हे इथे समोरच ही उदाहरणं आहेत बघा. हां, माताजी आता घ्या पुढे. हरे कृष्ण। न मे विदुः सुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः। हरे कृष्ण। हरे कृष्णा। माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तर तसेच महर्षींना कळत नाही. कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षीचे हे मूळ मीच आहे. सर्व मनुष्यामध्येही मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. हरे कृष्णा. जेव्हा भगवंत अवतार घेणार असतात ना, आता तुम्ही रामायणामध्ये कौसल्याचं वाचा किंवा देवकीचं, तेव्हा भगवंत इथे प्रकट होणार असतात, तेव्हा सगळे देवी देवता त्यांचं दर्शन घ्यायला येतात. सोपं नाहीये भगवंतांचं दर्शन मिळणं. आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात, स्तुती करतात, म्हणजे मंत्र गात, स्तोत्र मंत्र गात असतात. हा, तर हे का? म्हणजे आपण आता ते बघितलंय गोलोक चार्ट, भगवंत हे त्यांच्या धामात असतात आणि त्यांचे दर्शन सुलभ नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार. हा, म्हणून दर्शन घेण्यासाठी येतात हे सगळे. आणि कृष्ण काय सांगतायत बघा. आपण बघितलं ना, की भगवंतांचे विस्तार होत होत कारणोदक्षाई विष्णू किंवा महाविष्णू, मग गर्भोदक्षाई विष्णू आणि मग क्षीरोदक्षाई विष्णू. हां, मग होतं काय, भगवंतांमधून हे सगळे अवतार घेत हे सगळं काही पुढचं प्रकट झालेलं आहे. हं. मग कृष्ण त्यामुळे सांगतायत, की कुणालाच म्हणजे कुठलेही देवी देवता, महर्षी कोणालाच ना माझ्याविषयी सगळं कळणार नाही. का? तर ह्या सगळ्यांचं मूळ मी आहे. आता आपल्या आई-वडिलांविषयी आपल्याला केवढं कळणार सांगा? जेवढं आपण समोर बघितलं. हं. आता त्यांच्या बालपणाविषयी वगैरे त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच आपल्याला माहिती, की त्यांना शाळेत कुठले विषय आवडायचे किंवा काय त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच आपल्याला माहिती. मग आपल्या आजी-आजोबा, पणजोबा, पणजी ह्यांच्याविषयी तर आणि कमी कळणार. जेवढं काहीतरी कानाने ऐकलं तेवढं. हं. तर इथे पण ना, भगवंतांचे मधून विस्तार होत पुढच्या उत्पत्ती होत गेल्यात. त्यामुळे कोणच असं नाहीये, की जे भगवंतांना पूर्ण जाणू शकतं. हां, ते मूळ आहेत. ते स्वतःच फक्त स्वतःला जाणू शकतात. हं. आणि कृष्ण सांगतायत, की मोहरहित झालेला म्हणजे ज्यांना ज्ञानाने बघायची दृष्टी आलेली आहे, तोच मनुष्य भगवंतांना अजन्मा, अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो. हं. आणि एवढं जाणलात तरी तुम्ही पापापासून मुक्त होत असता. पण हे जाणणं म्हणजे कसं माहितीये, हृदयातून प्रेम पण आपल्याला यायला पाहिजे. नुसतं जाणलं आणि मनातनं मानत नाही, तर ते तर आपल्या हृदयातच असतात. त्यामुळे तो भाव पण हवा आपल्यामध्ये, की ते तुम्ही मानायला पण हवं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनू मानवजातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्णा. हे दाखवलंय बघा आता सांगतायत कृष्ण, की कशी पुढे-पुढे त्यांच्यामधून सगळ्याची उत्पत्ती होत गेली मग उलट कसं पूर्ण कळणार ना? सप्तर्षी आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी, मग मनु मानव जातीचे पिता. हे सगळे भगवंतांपासून उत्पन्न होतायत. हं. म्हणजे सगळ्याची मगाशी म्हटलं तसं आपण आपल्या पणजोबा वगैरेंविषयी किती जाणू शकतो. कसं आहे, पुढच्यांना त्यांच्यामधून पुढं उत्पत्ती होत आलेली आहे. भगवंत मूळ आहे. त्यामुळे कोणीच त्यांना पूर्ण स्वरूपात जाणू शकत नाही. हां, माताजी घ्या पुढे.
हरे कृष्ण. एता विभूति योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जो मनुष्य माझ्या ऐश्वर्य आणि योग शक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वत जाणतो तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्णा. आणि भगवंत सांगतात की ही जी भगवंतांची योग शक्ती हे ऐश्वर्य भगवान शब्दाची व्याख्याच आपण दुसऱ्या अध्यायात बघितलेली, सुरुवातच तिथून केलेली. तर जो हे तत्वतः जाणतो ना, तो भगवंतांशी भक्तीमध्ये जोडला जातोच. त्याशिवाय म्हणजे कृष्ण इथे शंकाच घेत नाहीत, की जर का तुम्ही ते जाणताय, फील करून घेऊ शकताय, समजू शकताय, तर तुम्ही भगवंतांशी जोडले हे जाणारच आहेत. त्याच्यामध्ये ना भगवंत म्हणतात, की तुम्ही अजिबात शंका घेऊ नका म्हणून. हं. इथे कुठली शंका घेण्यासारखं नाही. जर का तुम्ही भगवंतांना मानताय, तर त्यांच्याशी जोडले हे जाणारच आहात भक्ती योगामध्ये. हां. इथे हा ह्याचा प्रसंग आहे. ही जी स्लाईड आहे ना, त्याच्यात त्यांनी भगवंत हे घेऊन मथुरेला येतात. बलराम आणि कृष्ण. अ, वि कोण अक्रूरांबरोबर. तेव्हा ना मथुरेमध्ये चर्चा तर झालेली असते, की देवकीचा 8वा मुलगा आणि ते सगळी चर्चा तर असायचीच ना, नंद महाराजांच्या इकडे आहे, गोकुळात आहे, असे राक्षस मारला, असा आहे, तसा आहे. मग सगळे मथुरावासी उत्सुक होते त्यांना बघायला आणि ते जेव्हा येणार होते म्हणजे अक्रूर गेल्यानंतर घेऊन येणार हे सगळं माहीत होतं. त्यामुळे ना दाटीवाटीने रस्त्याच्या कडेला उभे होते. पुन्हा घरं होतीत ना मथुरेतली, त्या घरांच्या गच्ची, छत, गॅलरी वगैरे मध्ये चढून ना उभे होते पाहायला, की कसे दिसतात, कसे दिसतात. आणि वर्णन कसं आहे, की गर्दी किती पण असू दे, आकाशातला सूर्य कसा प्रत्येकाला दिसत असतो, तसे कृष्ण पण सगळ्यांना दिसत होते. हं, असं. हं. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्णा. हं. आता ना इथून ह्याला चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात हा किंवा भगवद्गीतेचे सार. ते 10.8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक. इथे आपल्याला संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन ह्या 3 गोष्टी पण कळतात, की या 4 श्लोकांमध्ये आपला आणि भगवंतांचा संबंध काय आहे. त्याच्यानंतर अभ्युदय म्हणजे मग आता संबंध कळला, की मग काय करायचं असतं? तर प्रेमाची देवाण-घेवाण करायची असते. हां. भक्ती सेवा करायची. ओके. आणि मग त्याने करतोय आम्ही भक्ती सेवा, तर त्यामुळे होणार काय? तर आपण म्हणजे ते प्रेम आपलं प्युअर लेव्हलवर जातं. की ज्याच्यामध्ये कशाचीही अपेक्षा नसते. हेच आपलं प्रयोजन असायला पाहिजे हां. हे संबंध कळला, की तुम्ही भक्ती सेवा पण करायला लागला, पण त्याचं प्रयोजन हे भगवत प्रेम असायला पाहिजे. त्यांच्याकडनं काहीतरी वस्तू मिळवणं हे नाही. तर हे ठीक आहे, ह्या तात्विक गोष्टी आहेत. ह्याही 3 आपल्याला ह्या 4 श्लोकांमधून कळतात. बाकी ह्याला चतुश्लोकी भगवद्गीता असं म्हणतात. आता कृष्ण काय म्हणतात बघा, हे आपण लक्षात ठेवा, की भगवंतच सगळ्या प्राकृतिक आणि आध्यात्मिक म्हणजे इथे जी भौतिक सगळं काही भौतिक आहे ते आणि आध्यात्मिक जे आहे ते, त्या सगळ्याचे उत्पत्ती करता भगवंत आहे. त्यांच्यापासूनच सगळं इथे महाविष्णू दाखवले आहेत बघा. हं. तर त्यांच्यापासूनच सगळं उत्पन्न होतं. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. म्हणजे जे कोण भगवंतांना असं जाणतंय, भक्तीमध्ये जोडलं जातं आणि भगवंतांशी सेवा करतं, त्यांच्याशी जोडून घेतं. तर ह्याला भगवंत बुद्धिमान म्हणतायत हां. बाकी तुम्ही इथे येऊन काहीही करा.
कितीही काहीही करा आणि मनुष्य जन्मात ही आता इथे जो श्लोक सांगितलाय तो तुम्ही नाही करत आहे, तर भगवंत तुम्हाला बुद्धिमान नाही समजणार किंवा अ, तुम्ही मनुष्य जन्म पूर्ण फुकट घालवला असा त्याचा अर्थ आहे. हं? हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरे कृष्ण. हरे कृष्णा. माझ्या शुद्ध भक्ताचे चित्त माझ्यामध्ये वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्या विषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. हरे कृष्णा. आता संबंध तर कळलाय आपल्याला. हा, मग पुढं काय ते सुरू करतात. कृष्णाने सांगितलेलं ना, माझ्या सेवे म्हणजे भगवत सेवा सुरू करतात. मग जेव्हा तुम्ही ती करत जाता छोट्या छोट्या गोष्टीमधून भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा तुम्हाला ज्या प्रकारे जमते त्या प्रकारे तुम्ही करताय. मग भगवंत भक्ताचं जे चित्त असतं ना, ते भगवंतांशी मन जोडलं जातं. आणि ते समर्पित होत जातं भगवंतांमध्ये. हां, आणि मग हळू-हळू ते भक्तांचा संग हवा आपल्याला. हां, तो संग घ्या अवश्य. जसा-जसा भक्तांचा संग मिळेल, हां, तसं हे हळू-हळू आपलं प्रमाण वाढत जातं. आपल्याला ते आवड जडत जाते. आणि ना, ह्या भक्तांना भक्तीचा हा हे जर का तुम्हाला भक्तीमध्ये तुम्ही रमताय, प्रगती करताय, तर ते माताजी ती स्लाईड गेली, मागची आली. तर ते ओळखायचं कसं? तर आहे ना, भक्तांना ना भगवंतांविषयी एकमेकांमध्ये चर्चा करण्याबद्दल खूप खूप आनंद होतो. म्हणजे तुम्ही आता जे इथे शिकता, ते तुमच्या घरातल्यांना सांगा. हं. किंवा आजूबाजूला जे काय ऐकता कृष्णाबद्दल, त्याची भक्तांमध्ये आपापसात चर्चा मध्ये त्यांना खूप आनंद. म्हणजे भगवंतांविषयी चर्चा करण्यात आणि बोधन करण्यात त्यांना अत्याधिक संतोष प्राप्त होतो. तर हा चेकपॉइंट स्वतःवर ठेवा, की तुम्हाला आवडतं का कृष्णांविषयी बोलायला आणि ऐकायला? हां, ऐकलेलं सांगायला. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं येन मामुपयान्ति ते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो, ज्यामुळे ते मला शरण येऊन पोचतील. हरे कृष्णा. तर कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की तुम्ही भक्तीमध्ये ना असं खूप धावत सुटू नका. तुम्हाला जशी जमते तशी हळू पण निष्ठेने करा. हां, भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा, जप करा, श्रवण करा. हे आता YouTube वगैरेच्या माध्यमातून ना तुम्ही तुमची जे काही नेहमीचं आयुष्य आहे ते करता पण ऐकू शकता. ते प्रेमाने ऐका. क्लासेस वेगवेगळे फ्रीच असतात. ते करू शकता. स्वतः प्रभुपादांची पुस्तकं आणा, ती वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या म्हणजे आता रिटर्न गिफ्ट वगैरे एखाद्याला किंवा एखाद्याला बर्थडे गिफ्ट वगैरेच तुम्हाला द्यायचंय, तर जर का तो त्या लेव्हलचा असला, भक्ती वगैरे समजू शकणारा असला, तर गिफ्ट देताना एखादं प्रभुपादांचं पुस्तक द्या, की वाचून बघ हे म्हणून. म्हणजे त्यांना आवड असली तर. हां, तर अशा छोट्या-छोट्या मार्गाने तुम्हाला जसं जमेल, तसं तुम्ही भक्ती करू शकता. हं. तर कृष्ण काय बाकीची काळजी करू नका, की मी ह्या भक्तीने कुठे पोहोचेन आणि मला मार्ग मिळत नाही, असे विचार करायचे नाही. भगवंत काय सांगतात, की प्रेमाने सतत आणि हे ना सतत करायच्या गोष्टी आहेत. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. म्हणजे तुम्हाला भक्ती ही सतत करायची आहे आणि प्रेमाने. असं नाही की ते दिवसातनं एकदा करायचं काम आहे. तर ते आपल्या म्हणून ते मन द्या म्हणतात. भगवंतांना आपलं मन हवंय. तर बाकी मी भक्तीत कुठं जाईन आणि मला मार्ग मिळेल की नाही, ह्याची काळजी तुम्ही करू नका. हं. असे जे भगवंतांशी जोडून घेतात ना, ते आपल्या हृदयातच असतात. ते आपला स्ट्रगल पाहत असतात.
तर भगवंतच तुम्हाला असे मार्ग दाखवतील, ज्ञान देतील, की जे त्यामुळे ज्यामुळे आपण भगवंतांपर्यंत जाऊ. हळू-हळू तुम्हालाच ते ज्ञान आपोआप द्यायला सुरू करतील. ओके. माताजी पुढची स्लाईड घ्या. म्हणजे तुम्हाला काय खूप शोधायची पण गरज नाही. कुठून तरी काहीतरी भगवंत तुमच्यापर्यंत येतील. हरे कृष्ण. तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्ण. श्री कृष्ण, त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्णा. हां आणि हा पण श्लोक त्याच्या 11वा हा पण लक्षात ठेवा, की ते तुम्हाला भगवंतांपर्यंत जाऊन पोहोचताल असे मार्ग पण दाखवतीलच. हां. आणि अजून विशेष अनुग्रह, अजून विशेष कृपा काय करतील, तर त्यांच्या हृदयात वास करणारा मी. इथे पुन्हा लक्षात ठेवा, परत सांगतायत बघा, की आपल्या हृदयातच असतात. ते पाहत असतात, की तुमची धावपळ काय आहे, पण इच्छा आहे भक्ती करायची. तर ना ते ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्या हृदयातला जो हा अज्ञानाचा अंधकार असतो ना, तो दूर करणार. ती जी ज्ञानाची दृष्टी आपल्याला हवी आहे ना, ती प्राप्त करून देणार. ते हृदयात आहेत, त्यांना आपले सगळे भाव कळत असतात. जर का आपल्यामध्ये तो प्रामाणिकपणा असेल ना, तर भगवंतच आपल्या हृदयामध्ये की नाही ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकतील. हं. इथे जे परीक्षित महाराज आहेत ना, 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक होतं. तर तुम्हाला म्हटलं ना, परीक्षित महाराजांनी बिलकुल असा प्रयत्न केला नाही. एवढ्या वरच्या स्तराचे राजे होते ते, की काहीतरी उपाय करून जीवन वाढवू पण शकले असते. पण ना तसा प्रयत्न बिलकुल केला नाही. अं, ह्या 7 दिवसांचा मी जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करू शकतो? असं विचार केला. मग भागवत श्रवण असं आलं. मग भागवत कथा श्रवण करायला त्यांनी हरिद्वारला जायचं ठरवलं. तर आहे ना, तिथे हे सगळं मग झालं म्हणजे मुलग्याला राज्याभिषेक केला आणि निघाले. पण तिथून निघताना ना, कथा ऐकायची कोणाकडून हे त्यांना माहीत नव्हतं. आपण जेव्हा हरिद्वारमध्ये पोहोचले, तेव्हा तेव्हाचे सगळ्यात श्रेष्ठ भागवत कथाकार शुकदेव गोस्वामी तिथे आले. अचानक आले ठरलं नव्हतं. आणि परीक्षित महाराजांनी 7 दिवस त्यांच्याकडनं कथा ऐकली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. मग आला तक्षक, चावला, पण त्याच्या आधीच परीक्षित महाराज मुक्ती घेऊन ह्याच्यामध्ये गेलेले होते भगवत धामात. आणि ती कथा शुकदेव गोस्वामी करणार ऐकल्यावर खूपशे ऋषीमुनी त्यांचे शिष्यगण वगैरे घेऊन आले होते. हां, मग त्याची घ्या पुढची स्लाईड. तर भगवंत ही सगळी काळजी घेतात. आपण ती काळजी करायची गरज नाही. आपण फक्त भक्ती मार्गावर चालत राहायला हवं. हां, वाचा. हरे कृष्ण. अर्जुन उवाच. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव प्रविशिमे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, आजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे. आणि आता स्वतः स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हरे कृष्णा. तर आता बघा, अर्जुन आहे ना, त्यांनी भगवंतांना आता इथे स्वीकार केलंय, की तुम्ही काय-काय आहात. म्हणजे श्रेष्ठ, सर्वोच्च पद म्हणून तुम्ही आहात, हे स्वीकार केलं इथे. ह्या अर्जुनाच्या प्रार्थना आहेत. तर ना आपण जेव्हा मंदिरात जातो ना, तेव्हा प्रत्येकाचे प्रणाम मंत्र असतात देवी-देवता. तसे भगवंतांचे पण आहेत. हे कृष्ण करुणा सिंधू वगैरे. आणि ना भगवंतांना त्यांच्या भक्तांनी की त्यांच्यावर रचलेली स्तोत्र वगैरे जी असतात ना,
ते ऐकायला खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही पण मंदिरात गेलात, कधी वेळ असेल, तर नक्की ही म्हणू शकता हे श्लोक. ती चतुश्लोकी भगवद्गीता तीही ते पण श्लोक पाठ करा आणि हे पण पाठ करा आणि मंदिरात गेलात तर कधीतरी म्हणा हे परमब्रह्म, परमधाम. हां, आवडतात भगवंतांना. त्यांच्या शुद्ध भक्तांनी गायलेलं त्यांच्याविषयीचं ऐकायला. ओके. आता अर्जुनाने इथे त्यांना सर्वोच्च म्हणून स्वीकारलेलं आहे. हं. तर ते काय म्हणतायत बघा, तो काय म्हणून स्वीकारतोय, की हे तुम्हीच पुरुषोत्तम भगवान आहात. हां, पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. ओके. आणि एवढ्यावरच तो थांबत नाहीये. हे त्याचं म्हणजे तो पुढे जरासा पुरावा देतोय. म्हणजे असं नाही, की हे मी म्हणतोय म्हणून तुम्ही माना. कारण अर्जुन तर योद्धा आहे, क्षत्रिय आहे, तो राजा आहे. तर तो पुढे सांगतोय, की मला तर असं वाटतंय, पण पुरावे देतोय, की अ, मोहिते म्हणजे असे महर्षी जे नारद, असित, देवल, व्यास यासारख्या महर्षींनी पण तुमच्याविषयी हेच सत्य सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणजे भगवंत स्वतः पण त्यांच्याविषयी हेच सत्य सांगताय. हां, म्हणजे तो त्याला पुष्टी देतोय बघा. तर इथे आपले असतं ना, आता आता आपल्या स्लाइड्स ज्या असतात, त्या गोष्ट आली की मी सांगते ना, भागवतम मधले आहे किंवा आता तुम्ही भगवद्गीता वाचा. तर तिथे प्रत्येक ठिकाणी प्रभुपाद स्वामींनी जे उदाहरण म्हणजे स्पष्टीकरण दिलंय, त्याच्यामध्ये जे श्लोक वगैरे सांगितलेत, ते कुठून आलेत वगैरे ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. कुठल्या उपनिषदातले, भागवतम मधला कुठला स्कंद, म्हणजे असं सगळं त्या श्लोकाचा नंबर वगैरे देऊन. का? तर ह्याच्यामुळे तुम्ही जे सांगता ते अजून स्ट्रॉंग बनतं. इथं मनाचं काहीही सांगितलेलं नाही. आधीच्या महर्षींनी हे सगळं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि प्रूव्ह केलेलं आहे. असं. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. पाठ करा अवश्य हे श्लोक हां. हरे कृष्ण. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कृष्ण, तुम्ही सांगितलेले सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमची व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरोखरच तुम्ही केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्णा. हां, इथे अर्जुन पण मान्य करतोय बघा, की तुम्ही हे जे सांगितलं हे मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतोय. आणि ना देव, दानव तुम्हाला जाणू नाही शकत. तुम्ही पूर्ण आहात. तुम्हीच तुमच्या अंतरंगा शक्तीने स्वतःला म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतःला जाणू शकता. बाकी कोणही तुम्हाला पूर्ण स्वरूपात जाणू नाही शकत. हां, घ्या मग त्याची पुढची slide. हरे कृष्णा. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. हे जनार्दन, कृपया कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीही तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्णा. बघा इथे आता अर्जुन भगवंतांना सांगतोय, की त्याला ना भगवंतांची ऐश्वर्य पाहायचे. म्हणून खरं तो आधी कारण सांगतोय. असं डायरेक्ट जाऊन भगवंतांकडे काय मागायचं असेल ना, तर ही पद्धत आहे. आधी भगवंतांची स्तुती करा. हं. मग त्याच्यानंतर तुम्हाला जे हवंय, ते का हवंय ते सांगा, की ह्या गोष्टीसाठी मला ह्याची गरज आहे. हां. आणि मग सांगा, की मला त्यामुळे भगवंता हे हवंय. आता त्याने सांगितलं, की मला ना निरंतर तुमचं चिंतन करायचंय. मग मी ते कुठल्या रूपांमध्ये करू? मला निरंतर कसं करू मी ते स्मरण? म्हणून तुम्ही तुमच्या योग शक्तीचं, ऐश्वर्याचं जरा विस्तृत असं वर्णन करून सांगा, की ज्याचा उपयोग मला निरंतर तुमच्या स्मरणात राहण्यासाठी
होईल. आणि पुढे हे ना, ही पण भक्तीचा चेक पॉइंट ठेवा, की जे भक्त असतात ना, त्यांना भगवंतांविषयी ऐकायला फार आवडतं. आणि तो म्हणतोय बघा, की मग मी जितकं ऐकत चाललोय, तेवढं मला हे अमृतमय असं संभाषण, तुमच्याविषयीचं हे ज्ञान अजून ऐकावंसं वाटतंय. हं. तर भक्तांची ही कॅटेगरी असतात, की भक्त जे असतात ना, त्यांना भगवंतांविषयी ऐकण्याचा कधी कंटाळा येत नाही आणि ते नित्य नूतन आहे. तुम्हाला आनंद समुद्र आहे तो. भगवंतांविषयी ऐकाल तर आनंद मिळणारच आहे आणि भक्तांना नेहमी आवडतं ते ऐकत राहायला. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्णा. हां, तर भगवंतांना हौस आहे काय बघा शो ऑफ करायची. आपल्याला केवढी असते, एवढं आहे, तेवढं आहे, असं सगळ्यांनाच ते माणसांना आवडतं दाखवायला. तर इथे भगवंत कसे आहेत बघा, त्यांनी अर्जुनाने विचारलं म्हणून ऐश्वर्य दाखवली. हं. आणि ते पण ते सांगतायत, की ही फक्त एक झलक आहे असं समजा. अनंत आहेत त्या, किती दाखवायच्या. हं. आता इथे ना ते ऐश्वर्य इथे फोटोमध्ये ते चित्रात त्यांनी काढलेली आहेत. पण आपण बघू आता म्हणजे ते कशामध्ये काय आहेत ते. महर्षींमध्ये देवर्षींमध्ये नारद वगैरे बघूया. माताजी घ्या पुढची स्लाईड. आपण तुम्ही वाचा हां, छान वाटतं वाचायला भगवंतांची ही ऐश्वर्य. अर्जुनामुळे आपल्याला पण कळली. माताजी घ्या पुढची स्लाईड. आता ना हे वाचा. तुम्ही गीतेमधून पण वाचा हां सगळ्यांनी त्याचं तात्पर्य वगैरे. काय दिलंय बघा. असं वाचा. आदित्यांमध्ये विष्णू, तेजस्व्यांमध्ये सूर्य असं वाचा. आदित्यांमध्ये विष्णू, तेजस्व्यांमध्ये सूर्य, मरुद्रणामध्ये मरीची, नक्षत्रामध्ये चंद्र, वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, सजीवांमध्ये जिवंत शक्ती, रुद्रामध्ये भगवान शिव, यक्ष आणि राक्षसामध्ये कुबेर, पुरोहितांमध्ये बृहस्पती, पुराणांमध्ये स्कंद, जलाशयामध्ये सागर, महान ऋषीमध्ये भृगू, कंपनांचा ओम, नामजपा यज्ञ, अचल गोष्टी हिमालय, वृक्षामध्ये वटवृक्ष, देवतामधील ऋषी नारद, गंधर्वांपैकी चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिला, घोड्यांमध्ये उच्छश्रेवा, दैवी हत्तींमध्ये ऐरावत, हां, घ्या. पुरुषांमध्ये सम्राट, शस्त्रांमध्ये वज्र, गायींमध्ये सुरभी, उत्पत्तीच्या कारणांपैकी कद्रक, सर्पामध्ये वासुकी, नागामध्ये अनंता, जलचरामध्ये देवता वरुण, दिवंगत पूर्वजांमध्ये आर्यमा, नियमाचे पालन करणाऱ्यांमध्ये यम, दैत्यामध्ये प्रल्हाद, दमन करणाऱ्यांमध्ये काळ, पशुमध्ये सिंह, पक्षामध्ये गरुड, पवित्र करणाऱ्यामध्ये वायू, शास्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम, मत्स्यामध्ये मकर मासा, प्रवाही नद्यांमध्ये गंगा, सर्व सृष्टींचा आरंभ, अंत आणि मध्यही, विज्ञानामध्ये स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान, तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य, अक्षरामध्ये अकार, समासांमध्ये द्वंद्व समास, सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव, सर्व भक्षण करणारा मृत्यू, स्त्रियांमध्ये कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता आणि संयम, सामवेदामधील स्तोत्रामध्ये ब्रह्मत्वाम, काव्यामध्ये गायत्री, मासांमध्ये मार्गशीर्ष, नोव्हेंबर, डिसेंबर, ऋतूमध्ये वसंत, फसवणाऱ्यामध्ये द्यूत, तेजस्व्यांमध्ये तेज, विजयशाली पुरुषांमधील विजय, साहस, बलवानामध्ये बल, ऋषीवंशीयामध्ये वासुदेव, पांडवांमध्ये अर्जुन, ऋषीमध्ये व्यास, विचारवंतामध्ये उषाणा, अराजकतेचे दमन करणारे, या सर्व साधनांमध्ये दंडाची काठी, विजयश्रूमध्ये नीती, सदस्यांमध्ये मौन, ज्ञानीजनांमध्ये ज्ञान. हां, असू दे. हां. माताजी. हां, आता वाचा हे वाचा. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे काही सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. हरे कृष्णा. हं.
तर छान छान ऐकलत ना तुम्ही, पुन्हा एकदा वाचा ते कशामध्ये काय आहेत. ओके. ऋतूंमध्ये वसंत आहेत, आता सुरू झाला ना वसंत. चैत्र म्हणजे चैत्र महिना पण सुरू झाला. हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. गीता भागवतम थोडस वाचत चला. तर कशामध्ये काय आहे ते सांगितलं बघा ते. आणि ते म्हणतात की ही ना झलक आहे. आता मला खूप छान वाटतं ते. माताजी एक मिनिट हा मागचं ते जे एखादे हे असतं रहस्य आहे त्यातलं मौन ते आहेत. म्हणजे इथं तुम्ही रहस्य कळलं एखादं तर मौन पाळायचंय, ना की सगळ्यांना सांगत सुटायचं. आणि विजय इच्छुकांमध्ये नीती आहेत. जर का तुम्ही कुठलाही विजय नीती सोडून मिळवताय तर भगवंत आपल्या बरोबर नसतात. हा असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. अ, आता ते हे होते मगाशी आर्यमा ते ते जे लोक आहे ना त्याचे हे आहेत राजा आर्यमा. तर ते भगवंत आहेत असं. त्यांचं वाहन कावळा आहे म्हणून आपण कावळ्याला हे देत असतो. तो नैवेद्य ठेवतो ना ह्याच्या टायमात, जेव्हा आपण पितृपक्षात हे करतो तेव्हा. तर ते आर्यमा ते पितृदेवताचे लोकाचे देव आहेत आणि त्यांचं वाहन कावळा आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी. पण हे वाचा आणि तसं भगवंतांना आठवत चला. हे काय काय जेव्हा हे स्त्रियांमधले हे गुण ऍक्च्युली ह्याचा अर्थ काय आहे माहित आहे? हे स्त्री रूपी गुण आहेत. हे आपण आपल्यामध्ये म्हणजे तुम्ही स्त्री असा पुरुष असा, पण हे गुण आपण आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. ते गुण म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत. हे स्त्री रूपी गुण. हं? कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती हे. तर आपणही आपल्यामध्ये ते आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. ओके. हा माताजी घ्या पुढे. आता हे वाचलं आपण की इथे ना भगवंतांशिवाय मुळात आपण अस्तित्वात राहणार कसं अस्तित्वात? आत्माच त्यांचा अंश आहे. तो सोडून गेला की तर झालं. जी जगण्याची चेतना लागते ती भगवंतांनी दिली आहे. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय जे काय वापरून इथे जगतो ते सगळं हे सगळं त्यांनी दिलंय. मग आपण कसं त्यांच्याशिवाय अस्तित्वात राहणार सांगा? आणि भगवंत सांगतात की ही जी माझ्या विभूती आहेत ना ह्याला अंत नाही. ही तुला फक्त मी थोडीशी म्हणजे झलक दाखवली आहे. हं? हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसम्भवम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. हरे कृष्णा. हा भगवंत इथे काय सांगतायत पहा की हे जे आहेत ना ह्या आता तुला जी ऐश्वर्य सांगितली ते असं समजू नको की तेवढंच सगळं आहे आणि ते करण्यासाठी मला काही श्रम पडले वगैरे. हा एक स्फुल्लिंग म्हणजे काय असतो तो अग्नीतून जेव्हा आता होळी वगैरे झाली अग्नीतून असं एक कण वर जातो बघा. म्हणजे वर जातो आणि लगेच खाली पडतो असं कण फक्त एक. त्याला म्हणायचं असतं स्फुल्लिंग. तर तेवढ्याशातनं हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे भगवंतांचं ऐश्वर्य किती असेल पहा. हा माताजी घ्या पुढे. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. अथवा बहुनैतेन किञ्ज्यातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. परंतु हे अर्जुना, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्णा. कृष्ण म्हणतात की अर्जुना तुला हे सगळं कशाला सांगायला हवं मी? तू असं समज म्हणजे की माझ्या एका अंशाने मी हे सगळं धारण करून राहिलेलो आहे.
मग ते मगाशी म्हटलं तसं असं नाही की त्यांना त्याच्यासाठी खूप एफर्ट्स वगैरे घ्यायला लावलेले आहेत. हे जे आतापर्यंत आपण काय बघितलं हा फक्त त्यांचा एक अंश आहे. त्याने ते धारण केलेलं आहे त्यांनी. हं. त्यामुळेच तर भगवंतांना कोणच पूर्णपणे जाणू नाही शकत. ते फक्त तेच आहेत जे स्वतःला त्यांचे ते जाणू शकतात. हे बघा ना इथे आपण ह्या प्रत्येकाच्या हृदयात सजीवांच्या परमात्मा रूपात असतात ते. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. आणि जे काही भौतिक आहे, आध्यात्मिक आहे, सगळं त्यांचं. त्यामुळे एका अंशाने म्हणतायत मी हे सगळं धारण करून राहिलेलो आहे. तर आपण पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की भगवंतांची ऐश्वर्य हे त्यांचा फक्त एक अंश आहे. म्हणून ते भगवान आहेत. हां, तर आपण काय-काय बघितलं बघा, की सर्व ज्ञात, अज्ञात सगळ्याचा उगम भगवंत आहेत. हां, आणि भगवंतच स्वतःला फक्त म्हणजे पूर्णपणे जाणू शकतात. मग आपण चतुश्लोकी भगवद्गीता बघितली. हं. मग त्याच्यानंतर आहे ना, अर्जुनाने भगवंतांना सर्वोच्च म्हणून स्वीकारलं आणि प्रार्थना केली, ती पाहिली. आणि आता विभूतींचं वर्णन बघितलं. तर त्या कृष्णाने पुढे काय सांगितलं, "हे माझ्या विभूती माझा म्हणजे एक अंश आहे केवळ." ठीक? हां, असू दे थोडा वेळ स्लाईड ही माताजी. तर आपला अध्याय तर आता झालेला आहे. हां, छोटासा अध्याय. सांगितलं तसं करा मात्र. अवश्य हे एकदा वाचा हां. विभूती काय? आणि चालेल आता मग आपण स्टॉप करू. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हं. घ्यायची का पुढची स्लाईड? मागे तीच असू देत थोडा वेळ. बाकी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तर चालेल माताजी. माताजी, बृहत साम तथा सामनाम